महा आय डी कसे काढायचं ते लाईव्ह मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहेत. 2 मिनिटामध्ये आपण आपल्या मोबाईलमधून आपल्या घरी बसून आपण महा आय डी आपण काढू शकतो. नमस्कार, मी राकेश कुमार. आज आपण महा आय डी कसे काढायचं लाईव्ह तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महा आय डी काढल्यानंतर आपल्याला कोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे. आपल्याकडे महा आय डी नसेल तर आपण कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही आणि महाराष्ट्रातले प्रत्येक नागरिकांसाठी हे महा आय डी कार्ड काढणे अनिवार्य झालं आहे. कारण आपण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे महा आय डी कार्ड नसेल तर आपण कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. जर हे आय डी असेल तर आपल्याला काय त्याचं बेनिफिट होणार आहेत ते आपल्याला सविस्तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती देणार आहे. आपल्याला कार्ड कसे तयार करायचं आपल्या मोबाईलमधून, पीसीमधून, लॅपटॉपमधून आपल्या घरी बसून 2 मिनिटामध्ये ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो. त्याच पद्धतीने त्याच प्रोसेसने स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो केलं तर लगेच तुम्ही तुमचं कार्डसुद्धा घरी बसून तयार करू शकणार आहेत. चला तर आपण कार्ड कसे तयार करायचं ते आपण बघू. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी महा आय डी कार्ड तयार करणे महत्त्वाचं असेल. एक नागरिक एक महा आय डी म्हणजे प्रत्येक नागरिकाला महा आय डी काढणे अनिवार्य आहे. आपण कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हे कार्ड असेल तरच आपण लाभ घेऊ शकणार आहेत. एकाच आपल्याला या कार्डवरून अनेक योजनेचा लाभ घेता येणार आहेत. कार्ड कसे तयार करायचं महाराष्ट्र.com या वेबसाईटवरती यायचं. ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जायचं. या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला होम टॅब दिसणार आहे. होम टॅब आपल्याला दिसल्यानंतर आपल्याला होम टॅबवरती यायचे. होम या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर मग लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉगिन ऑप्शन दिसणार आहे. तर आपल्याला मुख्य पृष्ठावरती यायचं आहे. मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर आपल्याला हे बघा, मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर आपल्याला पुन्हा बॅक करायचं आहे. बॅक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डायरेक्टली पोर्टल ओपन होणार आहे. बघा, कृपया महा आय डी तयार करा. तर या आधार क्रमांक या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांचं तुम्ही कार्ड तयार करत आहात त्यांचा आधार नंबर या ठिकाणी फिलअप करायचा. आधार नंबर फिलअप केल्यानंतर डिक्लेरेशन बॉक्स तुम्ही रीड करून घ्यायचे आणि या डिक्लेरेशनवरती टिक करून द्यायचं आहे. हा प्रतिज्ञापत्र रीडच करून घ्यायचं आहे. या ठिकाणी काय दिले, काय महत्त्वाची माहिती, या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधारवरती जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवरती एक OTP जाणार आहे. ती OTP तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. फायनली सबमिट करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय OTP झाले आहेत. बघा, व्हेरीफाय OTP या ठिकाणी रॉंग OTP फिलअप करून दिले होते. आता रेक्टिफाय करून घेतो. तर OTP आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी फिलअप करायचं, तेव्हाच आपण या ठिकाणी पुढे जाणार आहोत. तर OTP फिलअप झाल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल, एक सहमती पत्र या ठिकाणी ओपन होणार आहे. आधारवरचा जो ॲड्रेस आहे तो ऑटोमॅटिक येणार आहे आणि बाकी काहीच फिलअप करायची गरज नाही. फक्त आपल्याला हे सहमती पत्र ईमेल आयडी द्यायची, रीड करून खाली या ठिकाणी आपलं जे महा आय डी कार्ड आपण काढत आहोत आणि कार्ड आपल्याला कोणत्या तारखेपर्यंत मुदत असेल, काय काय या ठिकाणी परमिशन म्हणजे जतन करा या आणि हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला रीड करून घ्यायचं. बघा, व्हिडिओ जास्त होणार त्याच्यासाठी जसं आहे तसं सहमती पत्र तुम्हाला नंतर जतन करा ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं. मी जे तयार करत आहे माझं या ठिकाणी महा आय डी येणार. या ठिकाणी तुम्ही ईमेल आयडी दिली, तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. OTP असेल या पद्धतीने ती वरती तुम्हाला फिलअप करायचं. सेकंड नंबर सहमती पत्र रीड केल्यानंतर मोबाईलमध्ये टेक्स्ट बॉक्स आहे, त्यात मेसेज आला असेल, ती OTP या ठिकाणी फिलअप करायचं. या ठिकाणी OTP आपल्याला या बटनावरती क्लिक करून द्यायचं. सबमिशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फायनली तुमचे तपशील या ठिकाणी सत्यापित करा. पुढचं पेज आपल्याला या ठिकाणी नोंदणी करायची गरज नाही, सर्व ऑटोमॅटिक तुमचं महा आय डी आपल्याला काय काय झाले, मोबाईल नंबर महा आय डी केव्हा जनरेट होणार आहे, जी ईमेल आयडी 4 आवर्स दिले असतात, चालू असेल रनिंगमध्ये असेल तीच ईमेल आयडी या ठिकाणी मध्ये करायचं. मोबाईल आय डी नंतर ईमेल आयडी करू शकणार आहे. ईमेल आयडी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये महा आय डी आपल्याला कसं डाउनलोड करायचं खाली तुम्हाला दिसायला दाखवणार. बघा, मी आता हे अंडर प्रोसेसमध्ये गेलं. 24 तास लागते महा आय डी तयार होण्यासाठी. तर आपल्याला या पद्धतीने ही फायनली आपलं कार्ड तयार करता येते. तर हे बघा, आणखी तुम्ही खाली क्रॉस केल्यानंतर सर्व काही सूचना देण्यात आले, जे नोटीस देण्यात आले ते सर्व रीड करून घ्यायचं आणि कोणकोणत्या तारखेला हे आपला सर्व माहिती या ठिकाणी दिली जाईल.
आणि आपलं जे कार्ड आहे ते कार्ड आपल्याला 24 तासानंतर डाउनलोड करता येणार आहे. या पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी महा-आय-डी तयार करून घ्यायचं आहे. कारण आपण प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळे आपण ॲप्लिकेशन अप्लाय करत असतो आणि त्यावेळेस आपल्याला तीच माहिती आपल्याला रिपीट भरावी लागते. जर महा-आय-डी असेल तर आपल्याला रिपीट भरावी लागणार नाही. फक्त आपण एकाच आय-डीवर